नमस्कार. एका लहान बाळाच्या जगात आहे ना, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्षण हा शिकण्याची एक संधी असतो. आज आपण याचबद्दल बोलणार आहोत की खाणं, अंघोळ करणं यांसारख्या अगदी साध्या, रोजच्या गोष्टी बाळाच्या विकासासाठी किती महत्त्वाच्या ठरू शकतात. चला तर, सुरुवात करूया. पालक म्हणून हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात येतो, नाही का? की आपल्या बाळाला सर्वोत्तम सुरुवात कशी करून द्यावी. पण ह्याचं उत्तर आहे ना, ते आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप सोपं आहे आणि आपल्या अगदी जवळ आहे. आपल्याला अनेकदा वाटतं की मुलांच्या विकासासाठी काहीतरी महागडं, काहीतरी खास लागतं, जसं की महागडी खेळणी किंवा स्पेशल क्लासेस. पण एक चांगली बातमी सांगू? ही एक खूप मोठी गैरसमजूत आहे. खरं तर यातल्या कशाचीही गरज नसते. आणि ही गोष्ट आहे ना, ही सर्वात महत्वाची आहे. लक्षात ठेवा, तुमच्या बाळासाठी तुम्हीच त्यांचे पहिले आणि सगळ्यात महत्वाचे शिक्षक आहात. तुमचा वेळ, तुमचं लक्ष आणि तुमचं प्रेम यापेक्षा मोठं शिक्षण दुसरं कोणतंच नाही. मग प्रश्न पडतो की बाळं शिकतात तरी कशी? तर याचं उत्तर आहे खेळातून. आता त्यांच्यासाठी शिकणं म्हणजे काही शाळेतला अभ्यास नाहीये. त्यांच्यासाठी शिकणं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या जगाला स्पर्श करून, बघून, ऐकून अनुभवणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांशी एक नातं जोडणं. आज आपण ज्या काही गमतीशीर आयडियाज बघणार आहोत ना, त्या एव्हरीडे आय लर्न थ्रू प्ले नावाच्या एका छानशा मार्गदर्शिकेमधून घेतल्या आहेत. चला पर मग बघूया यातल्या काही एकदम सोप्या युक्त्या ज्या आपण आजच्या आज वापरू शकतो. बरं, मग सुरुवात कुठून करायची? तर आपल्या रोजच्याच कामांपासनं. जी कामं आपल्याला वाटतात ना की अरे देवा, हे तर करायलाच लागणार, त्याच कामांना आपण अरे वा, ही तर शिकण्याची संधी आहे, असं कसं बनवू शकतो ते पाहूया. सगळ्यात पहिलं जेवणाची वेळ. आता बघा, जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसतं बरं का. विचार करा, ही तर बाळासाठी एक छोटीशी लॅबच आहे, एक सेन्सरी लॅब. बघा किती सोप्पं आहे. बाळाच्या हातात केळ्यासारखं एखादं फिंगर फूड दिलं की ते स्वतःच्या हातांनी उचलतं, त्याचा स्पर्श, त्याची चव अनुभवतं. किंवा समजा त्यांनी चमचा खाली टाकला तर तो आवाज ऐकून त्यांना कळतं की अरे, मी काहीतरी केलं की त्याचा परिणाम होतो. हाच तो कार्यकारण संबंध. आणि थोडी मोठी मुलं, ती तर तुमच्यासोबत खेळातला स्वयंपाक करू शकतात. यातून ते तुमचं अनुकरण करायला शिकतात, नवीन शब्द शिकतात. आता पुढची गोष्ट, स्वच्छता. म्हणजे डायपर बदलणं, आंघोळ घालणं, कपडे घालणं. कधीकधी ही कामं खूप कंटाळवाणी वाटू शकतात, खरंय? पण याच वेळेला आपण नातं घट्ट करण्याची आणि शिकण्याची एक मस्त संधी म्हणून बघू शकतो. ह्या छोट्या छोट्या गमतींमधून खूप मोठं काम होतं माहितीये. जसं की डायपर बदलताना कापडाने लपाछपी खेळणं. यातून त्यांना कळतं की एखादी गोष्ट दिसली नाही तरी ती तिथेच असते, हा विकासाचा खूप मोठा टप्पा आहे. किंवा पायाच्या बोटांशी खेळताना गाणी म्हणणं. याने भाषेचा विकास होतो. आणि बाथटबमध्ये पाण्याने पेंटिंग केल्याने त्यांच्या हातांच्या बोटांचा मस्त व्यायाम होतो. म्हणजे विचार करा, अंघोळीची वेळ ही फक्त स्वच्छतेची वेळ नाहीये. ते एक प्रकारचं खेळाचं मैदान आहे. पाणी उडवणं, साबणाचा फेस अनुभवणं, खेळणी पाण्यात बुडवून बघणं, हे सगळं त्यांच्यासाठी नवीन नवीन अनुभव असतात. जणू काही ते एक छोटेसे सायंटिस्टच आहेत आणि सतत प्रयोग करत असतात. आणि तिसरी खूप महत्वाची गोष्ट, संवाद. शब्द आणि गोष्टी. अगदी पहिल्या दिवसापासून बाळाच्या भाषा विकासाचा पाया रचला जातो आणि हे खरंच खूप महत्वाचं आहे. हे बघा, पुस्तकं फक्त वाचून दाखवायची नसतात. लहान बाळाला एखादं जाड पुठ्ठ्याचं पुस्तक हाताळायला दिलं, अगदी तोंडात घालायला दिलं तरी चालतं. यातून त्यांचं पुस्तकांशी एक छान नातं तयार होतं. किंवा ते जेव्हा बोबडं बोलतात ना, तेव्हा आपणही त्यांच्यासारखेच आवाज काढले की त्यांना वाटतं, अरे वा, माझ्या बोलण्याला महत्त्व आहे. हाच तर संवादाचा पाया आहे. आणि हो, घरातल्या लोकांचे फोटो दाखवून नावं सांगणं, हा तर शब्दसंग्रह वाढवण्याचा एकदम बेस्ट मार्ग आहे. ठीक आहे. मग ह्या सगळ्या छोट्या छोट्या खेळांचा, या गमतींचा नेमका परिणाम काय होतो? चला आता हे बघूया की ह्या रोजच्या क्रिया बाळाच्या विकासातल्या मोठ्या टप्प्यांपर्यंत त्यांना कसं घेऊन जातात. ही प्रगती काही एका रात्रीत होत नाही, हे तर खरंय. पण आपण जे रोज करतो ना, जेवताना, अंघोळ घालताना, गप्पा मारताना, त्याच गोष्टींमधून या मोठ्या टप्प्यांचा पाया घातला जातो. प्रत्येक छोटासा संवाद, प्रत्येक छोटासा खेळ, या सगळ्याची बेरीज होऊनच हे मोठे बदल घडतात. म्हणजे या सगळ्याचा सार काय? तर बाळाच्या विकासासाठी आपल्याला काही रॉकेट सायन्स करायचं नाहीये किंवा खूप पैसे खर्च करायचे नाहीयेत.
आपण त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, त्यांच्याशी साधलेला प्रत्येक संवाद हाच त्यांच्या शिकण्याचा आणि आपलं नातं घट्ट होण्याचा खरा पाया आहे. आणि म्हणूनच आपण पुन्हा त्याच महत्वाच्या वाक्यावर येतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्या बाळाला वाढण्यासाठी, शिकण्यासाठी, जगात पुढे जाण्यासाठी सगळ्यात जास्त गरज तुमची आहे. तुमचा आत्मविश्वासच त्यांची सगळ्यात मोठी ताकद बनेल. तर मग जाता जाता फक्त एक छोटासा विचार. आज दिवसभरात डायपर बदलताना असेल, जेवण भरवताना असेल किंवा अगदी सहज त्यांना जवळ घेतलं असेल, असा कोणता क्षण तुम्हाला सापडेल जिथे तुम्ही त्यांच्यासोबत खेळू शकाल? जरा शोधून बघा, कारण अशा संधी आपल्या आजूबाजूला सगळीकडे पसरलेल्या